तुमचं मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू झालेली आहे, आपली काय प्रतिक्रिया? एक मिनिट, पुढचे विषय घेण्यापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज जुन्या पेन्शन योजनेसाठी जे लाखो कर्मचारी एकवटलेत यशवंत स्टेडियमवर, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मी तिथे गेलो. माझे सहकारी नेते आणि आमदार सोबत होते. शिवसेनेने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या लढ्यामध्ये शिवसेनासुद्धा त्यांच्यासोबत राहील हे वचन मी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सरकारने निवडणुकीच्या टाईम टेबलाची वाट न पाहता यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजना ती अंमलात आणावी, ती लागू करावी, सुरू करावी, ही त्यांच्या वतीने माझी शिवसेनेची पण मागणी आहे. त्याच्यानंतर आता पुढचे तुमचे काय प्रश्न असतील. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याच माध्यमातून मला आता कळलं निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा का दिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला. तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधून समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपवून ठेवला. जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे. सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे. साहेब, 2 मंत्र्यांनी दबाव आणल्यामुळे हे सगळं राजीनामा सत्र आहे ते गेलेलं आहे. नाही, असं दबाव आणून जर का काम करणार असाल तर मग फार्स करता कशाला? म्हणजे खेळाडू पण तुमचे, पंच पण तुमचे, सगळंच तुमचं, कॉमेंट्री पण तुम्हीच करणार, मग मॅच म्हणून खेळता कशाला? ही मॅच नाहीये, हा कोणाच्या तरी भावनेचा खेळ होतोय आणि त्या भावनांशी खेळू नका. कारण महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. तो अस्वस्थ महाराष्ट्र त्यांचं जर का नीट त्यांच्याशी बोलले नाही, ती जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्याशी नीट बोललं गेलं नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि हा जर का भावनेचा खेळ, वेळकाढूपणा हे सरकार करत असेल आणि ज्यांना तिकडे एक समिती म्हणून नेमले त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील तर मग असे मंत्री त्यांच्याबद्दल काय कारवाई करायची ते सभागृहाने ठरवायचं. पहिली गोष्ट तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की 2 मंत्र्यांचा दबाव त्यांच्यावरती आणला असं त्यांनी सांगितले. पहिले 2 मंत्री कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. तर आयोगाच्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की सरकार कुठेतरी हस्तक्षेप करत. हो, पण म्हणून हा सरकारी हस्तक्षेप नेमका कोण करते आणि काय करते हे लोकांना कळलं पाहिजे. जनतेच्या भावनेशी खेळू नका. अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात. अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही. ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू. मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो. खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती हे आम्ही दाखवू. मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं. आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत. कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली. त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटी नंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका. आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20 पर्यंत वगैरे चालेल. संसदेचं अधिवेशन कधी चालेल, कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे. पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या. त्याबरोबर ना, काल उदय सामंत यांच्याकडे नगरविकास विभागाचा अतिरिक्त भार आहे. तर काल त्यांनी असं सांगितलं की मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 25 वर्षाचं ऑडिट आहे ते पुन्हा केलं जाणार. त्यांचा आणि मुंबईचा संबंध येतो कुठे? आणि मुंबईची चौकशी जरूर करा. मी तर आव्हान जाहीर सभेत दिले, सर्व महानगरपालिकांची करा. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा. नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे, ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते, पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते. ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते? ठाण्याची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा. आणि करोना काळात खास करून
PM केअर फंडाचं काय झालं त्याची चौकशी करा, संपूर्ण देशाची चौकशी करा. आमचं जाहीर आव्हान आहे. उद्धव साहेब, हिवाळी अधिवेशन कुठलंही असलं की चौकशी आणि SITच्या अशा समित्या स्थापन करण्याचा एक पास तुमच्यासमोर आखला जातो. यामुळे काय नाही, शेवटी दबाव येण्याचं कारणच नाहीये. दबाव टाकण्यासाठी करतात. कर नाही त्याला डर कशाला? दबाव येण्याचं कारण नाही. पण खोटे आरोप तुम्ही आमच्यावरती करणार असाल तर तुमची खरी जी काही माहिती आहे आणि ती पेपरमध्ये आलेली आहे, कोणाची प्रश्नोत्तरं पेपरमध्ये आलेली आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत की काय काय कसं घडलं, कोण कसं करत हे त्या बातम्या आहेत, कात्रण आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट आहे. मग त्याची चौकशी करा. उद्धव साहेब, एक दोन प्रश्न आहेत की सीबीआयने ऑलरेडी या पूर्ण प्रकरणात clean sheet मला त्याच्यात दिलेली आहे. जायचं नाही. ऐका, हे कोणीतरी तुम्हाला हवेत बातम्या सोडायला सांगतं, त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. अधिकृत जेव्हा काय होईल तेव्हा मला काय बोलायचं ते मी बोलेन. इंटरमिडिएट ऍप्लिकेशन आपण या प्रकरणात केलेलं आहे. ते ठीक आहे, त्याचा तो विषय वेगळा बघू आम्ही. काय आता हिंदी में जरा थोड़ा सा चला. रिजाइन किया है, बैकवर्ड क्लास कमीशन के चीफ ने रिजाइन किया है, उस पर आपको कैसे उनकी जांच होनी चाहिए, क्यों उन्होंने रिजाइन किया, निरगुडकर साहब ने क्यों रिजाइन किया. SIT उसके ऊपर लगाओ. उनके ऊपर कौन से ऐसे 2 मंत्री है जो दबाव ला रहे थे, उनके SIT लगाओ. क्यों दबाव ला रहे थे वो SIT लगाओ. खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है. तो SIT हम तो मांग करें कि निरगुडकर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी SIT लगाओ और निरगुडकर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है. और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन वो छुपाए रखा. तो ये SIT उसके लगाओ. एजुकेशन का प्रश्न है. ठीक है, मैंने जो बात कही है. हवा में जो बात चल रही है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा. आपको अगर उसमें इंटरेस्ट है, जिन्होंने आपको न्यूज दिया उनको बात करो. काश्मीरी पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, काश्मीरी पंडितांचा मुद्दा आपण उपस्थित केला होता. नाही, आता आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. 3चा आहे, 8 आहे, 13, 18 वगैरे सगळं आहे. पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात, अनिल परब आहेत का? अनिल इकडे या. जरा मुद्दामून तुम्ही सांगा, हे खोटे गद्दार लोक, हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा. एक मिनिट हे उद्या ना. आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते. खरंच संतापजनक. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्त्व पाळलेली नाहीत. बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत. असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014ला, बाळासाहेबांचं निधन झालं 2012ला आणि ते आज बाळासाहेबांच्या बद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले. परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील, जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल. आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे. बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे. उद्धवजी त्यांनी आरोप केलेला आहे की 1999 पासून 2022 पर्यंत एकही पक्षांतर्गत संघटनात्मक या सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत. मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षणच झालेलं नव्हतं. कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबनी सांगितले, सगळ्यांना माहिती आहे. तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते. तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला, जसं भुजबळांना असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असा चमत्कारी साधू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला तर ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली होती हेच माहिती नाही. तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखेरीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या, एवढं उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही. यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही. 31 तारखेला निकाल काही
तो आता बसलेत ना, त्यांना वरून जो आदेश येईल तसं येईल तो करायचं. शालेय शिक्षण विभागाने एक सर्व्हे केलेला त्याच्यात असं आढळून आलं की 3000 पेक्षा जास्त मुलं जी आहेत ती शाळेपासून वंचित आहेत महाराष्ट्रात आणि आतापर्यंत मंत्री पण असं नाही माझं म्हणणं, मंत्री त्या शाळेत गेले नसतील ह्या वंचित असल्या, ते शाळेत म्हणजे शिकले नाहीत असं माझं म्हणणं नाही. 1500 फक्त विद्यार्थ्यांनी प्रभू आतापर्यंत शाळेत रामचंद्राच्या मंदिरासाठी रामलल्लासाठी आपण देखील 2-3 वेळा जाऊन आलेला आहात. आपण ते आंदोलन उभं केलं होतं. 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे, आपण जाणार आहात, काय प्लॅन? आम्ही पक्षनिधी पण दिला. श्रीराम प्रभू श्रीराम ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाहीये आणि जे तिकडे उद्घाटन करतात ते केवळ नशीब, ते तो म्हणजे जो त्यावेळेला गादीवर असेल तो उद्घाटन करू शकेल हे नशीब आहे. पण बाबरी पाडण्यात त्यांचा सहभाग नव्हता. त्याच्यानंतर झालेल्या 92-93च्या सगळ्या त्या हिंसाचारात मुंबई वाचवण्यात त्यांचा कुठे सहभाग नव्हता. राम मंदिरचा आदेश मी सांगत होतो की विशेष कायदा बनवा आणि ज्या वेळेला राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत्यात होता तेव्हा मी 2018 साली नोव्हेंबरमध्ये अयोध्येला गेलो होतो. त्याच्यानंतर योगायोगाने त्या वर्षभरात सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आणि ज्या नोव्हेंबरमध्ये मी तिकडे गेलो होतो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये हा निकाल आला आणि योगायोगाने मी पण मुख्यमंत्री झालो होतो. त्याच्यामुळे असं काय नाही की कोणाचं आमंत्रण मला पाहिजे त्यावेळेला मी जाईन, कारण श्रीराम माझा सुद्धा आहे. मला जेव्हा वाटेल मला ते तिकडनं सांगतील, तिकडनं म्हणजे कुठे प्रभू रामचंद्र, हे यांचे देव वेगळे माझे देव वेगळे आहेत. उद्घाटन झाल्यानंतर निवडणुका जाहीर करतील असं वाटतं. क्या भुजबल के पास आप मिठाई खाने अभी सची आप भी चलिए भुजबल साहब के पास मिठाई खाने के लिए, क्योंकि कुछ साल 2 साल या 2.5 साल पता नहीं, अब मैं भी भूल गया, वो जेल में थे, उनके ऊपर गंभीर आरोप थे. अचानक ऐसा कौन सा चमत्कार हो गया कि उनके ऊपर ईडी ने केस जो दायर की थी वो वापस ले ली और उनको फ्री कर दिया, क्या करते बरी कर दिया. तो असं सगळ्यांना बरं करा असं माझं म्हणणं आहे. और प्रफुल्ल पटेल साहब के यहाँ मैं अभी देखता हूँ, उनके घर खाना खाने की मेरी इच्छा है, मिर्ची कम खाना. कारण आता त्यांच्याकडे जेवायला जायला काही हरकत नाही, कारण त्यांना राजमान्यता मिळालेली आहे. भुजबळ साहेबांना राजमान्यता मिळालेली आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांना मिळालेली आहे. आता भुजबळांचा पेढा खायला आणि प्रफुल्ल पटेलांकडे मिरची कम जेवायला काय हरकत आहे. सर, हाल ही में ठीक है. जिन राज्यों में चुनाव थे वहाँ भाजपा ने 400-450 रुपए में सिलेंडर दिया. महाराष्ट्र की जनता का क्या कहना है? हाँ, अच्छा मुद्दा है, कारण ये बहुत ही अहम मुद्दा है. यही तो खासियत है इन लोगों की. कुछ भी ऐसा विषय आता है कि उनके ऊपर आ सकती है बात, तो बाजी पलटाने के लिए गुमराह करते हैं. तो महाराष्ट्र ने ऐसा कौन सा गुनाह किया है कि आपने वहां सब प्रभु रामचंद्र का दर्शन आपको फ्री और महाराष्ट्र के लोगों को चार्ज, ये कौन सा हिंदुत्व है. वहां जो जिस कीमत में दाम में गैस सिलेंडर मिल रहा है महाराष्ट्र में नहीं मिल रहा है, क्यों आप इलेक्शन का इंतजार क्यों कर रहे हैं. और इतने दिन तक मतलब आप कम कर सकते हैं, जो गैस सिलेंडर की दाम है, प्राइस है, आप कम कर सकते हैं. तो इतने दिन जो ज्यादा पैसा लिया वो किसकी जेब में दिया गया. हा सगळा मोठा घोटाळा है. और इसलिए मैं कहता हूं, अगर मुंबई म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करनी है जरूर करो, लेकिन साथ ही साथ सारे म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करो. खास कर पिछले कुछ दिन पहले गणपति के दौरान नागपुर डूब गया था, जिसने नागपुर डुबा कर दिखाया, उनकी भी जांच करो. और मैं तो कहता हूं कोरोना के समय में पूरे देश की जांच करो और पीएम केयर फंड की भी जांच करो. धन्यवाद. किंवा उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत होते आणि बाबरी पाडण्यात भाजपचा सहभाग नव्हता असं देखील ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर भाजपचं थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. विविध विषयांवरती उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी